Hello my dear students. In this video we are going to learn kinds of sentences. Dear students, in the last video we studied words, sentences and its parts. Today we are going to see kinds of sentences. In the last video, I explained to you what is sentence. As a recap, I am telling you the definition of what is sentence. A group of words that expresses idea is called a sentence. विद्यार्थी मित्रांनो, सेंटेन्स म्हणजे काय? पहा, अशा प्रकारचा शब्दांचा समूह की ज्यामध्ये अर्थप्राप्ती होतो त्याला वाक्य असं म्हणतात. मित्रांनो, इंग्रजी भाषेमध्ये एकूण 26 अल्फाबेट्स आहेत, लेटर्स आहेत. त्यामध्ये EIOU अशा प्रकारचे 5 वॉवल्स स्वर आहेत. अँड रिमेनिंग 21 आर कॉल्ड कॉन्सनंट्स, व्यंजने असं त्यांना म्हणतात. तर विद्यार्थी मित्रांनो, अक्षरांचा समूह की ज्यामध्ये क्रमबद्धता असते, अर्थप्राप्ती होते, त्याला आपण शब्द म्हणतो. अशाच पद्धतीने शब्दांचा समूह की ज्यामध्ये क्रमबद्धता असते, अर्थप्राप्ती होत असते, त्याला वाक्य असं म्हणतात. आणि मित्रांनो, वाक्यांपासून आपण पॅरेग्राफ्स तयार करत असतो. तर अशा प्रकारे एक्झाम्पल बघूया. आय लव्ह माय कंट्री हे एक वाक्य आहे. बाजूला बघा टिक केलेले दिसते आहे. याचा अर्थ हे करेक्ट सेंटेन्स आहे. ह्या सेंटेन्समध्ये शब्दांचा जो क्रम आहे तो योग्य असल्या कारणाने त्याला अर्थ प्राप्त होत आहे आणि म्हणून हे वाक्य आहे. आय लव्ह माय कंट्री, मी माझ्या देशावर प्रेम करतो. दुसरं बघा, कंट्री लव्ह आय माय. मित्रांनो, ह्याच्यामध्ये वरील जे शब्द आहेत, वरील वाक्यामधील जे शब्द आहेत तेच शब्द या ठिकाणी आहेत, तेवढीच आहेत, परंतु ह्याच्यामध्ये क्रमबद्धता नाही आणि म्हणून अर्थ प्राप्त होत नाही आणि म्हणून हे वाक्य नाही. सो अ ग्रुप ऑफ वर्ड्स दॅट एक्सप्रेसेस आयडिया इज कॉल्ड अ सेंटेन्स. मला वाटतं सेंटेन्स म्हणजे काय हे आपण समजून घेतलेलं आहे. सी द नेक्स्ट वन. या ठिकाणी काइंड्स ऑफ सेंटेन्सेस, वाक्याचे प्रकार. मित्रांनो, मागचा व्हिडिओ जर आपण पाहिला असेल त्यामध्ये वाक्याचे भाग आपण पाहिलेत की जे 2 असतात, सब्जेक्ट आणि प्रेडिकेट. प्रेडिकेटमध्ये वर्ब आणि ऑब्जेक्ट असे 2 भाग असतात. मित्रांनो, या ठिकाणी आपण वाक्यांचे प्रकार पाहत आहोत. आपला मुख्य विषय ह्या व्हिडिओमध्ये आहे काइंड्स ऑफ सेंटेन्सेस. आपल्यासमोर आहेत एकूण 4 प्रकारचे वाक्य. फर्स्ट, ॲझर्टिव्ह सेंटेन्स किंवा याला स्टेटमेंट्स असं देखील म्हणतात. तसंच डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स देखील याला म्हणतात, म्हणजेच साधं वाक्य किंवा विधानार्थी वाक्य. नंबर 2,
इम्परेटिव्ह सेंटेन्स म्हणजेच ऑर्डर्स, कमांड्स याला आज्ञार्थी वाक्य असं म्हणतात. थर्ड वन इम्परेटिव्ह सेंटेन्स म्हणजेच सॉरी डिअर स्टुडंट्स, थर्ड वन इंट्रॉगेटिव्ह सेंटेन्स म्हणजेच क्वेश्चन्स ह्याला प्रश्नार्थक वाक्य असं म्हणतात. फोर्थ वन एक्सक्लेमेटरी सेंटेन्स म्हणजेच उद्गारवाचक वाक्य. अशा प्रकारे दीज आर द 4 काइंड्स ऑफ सेंटेन्सेस, टाइप्स ऑफ सेंटेन्सेस: assertive sentence, imperative sentence, interrogative sentence and exclamatory sentence. मित्रांनो, आता आपण प्रत्येक वाक्याचं डेफिनेशन काय असते, त्याचं स्ट्रक्चर काय असतं, त्याचे एक्झाम्पल्स आहेत ते आपण बघूया. फर्स्ट वन, assertive sentence. A sentence that makes a statement which asserts and denies something is known as assertive sentence. मित्रांनो, असं वाक्य की ज्यामध्ये काहीतरी स्टेटमेंट केलेलं असतं, विधान असतं, साधं वाक्य असतं, डिक्लेअर केलेलं असतं, वर्णन केलेलं असतं, ते म्हणजेच ॲझर्टिव्ह सेंटेन्स, विधानार्थी वाक्य. मित्रांनो, या ॲझर्टिव्ह सेंटेन्सचे 2 प्रकार असतात किंवा 2 प्रकारामध्ये हे वाक्य असू शकतं. ते म्हणजे होकारार्थी वाक्य, ज्याला अफर्मेटिव्ह सेंटेन्स असं म्हणतात, तसेच नकारार्थी वाक्य म्हणजेच नेगेटिव्ह सेंटेन्स असं देखील आपण त्याला बोलत असतो. अशा पद्धतीने ॲझर्टिव्ह सेंटेन्स हे अफर्मेटिव्ह आणि नेगेटिव्ह ह्या दोन्ही स्वरूपामध्ये असते. लेट्स सी द एक्झाम्पल. फर्स्ट वन, जॉन सेल्स कॅप. मित्रांनो, या ठिकाणी जॉन हा सब्जेक्ट आहे. जस्ट वेट, आय एम टेलिंग यू हिअर. जॉन हा जो आहे तो या ठिकाणी आहे सब्जेक्ट. त्यानंतर वर्ब आहे सेल्स आणि ऑब्जेक्ट आहे कॅप्स. तर अशा प्रकारे जॉन सेल्स कॅप, सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट अशी रचना या ठिकाणी आहे. हे आहे अफर्मेटिव्ह सेंटेन्स, होकारार्थी वाक्य आहे. कारण ह्या वाक्यामध्ये नो, नॉट, नेव्हर, नथिंग अशा प्रकारचे नेगेशन्स, नेगेटिव्ह वर्ड्स नाही आहेत आणि म्हणून ह्याला अफर्मेटिव्ह सेंटेन्स, होकारार्थी वाक्य असं म्हणतात. नेक्स्ट वन बघूया आपण. जॉन डझंट सेल कॅप्स. हे आहे नेगेटिव्ह सेंटेन्स. कारण ह्या वाक्यामध्ये डझंट, नॉट हा प्रत्यय आहे. डज नॉट आहे याचा अर्थ नकारार्थी वाक्य आहे. तर अशा प्रकारे जर आपण ॲझर्टिव्हचं स्ट्रक्चर पाहिलं, स्ट्रक्चर खूप महत्त्वाचे आहेत मित्रांनो. स्ट्रक्चर्स लक्षात ठेवा. तुम्हाला काइंड्स ऑफ सेंटेन्सेस, आपण बेसिक ग्रामर बघत आहोत. या बेसिकवर पुढे मेन ग्रामर डिपेंड करतं. उदाहरणार्थ, डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच जेव्हा आपण बघू त्यावेळेस काइंड्स ऑफ सेंटेन्सेस ओळखणं अत्यावश्यक असतं. डायरेक्टमधून इनडायरेक्ट करायचं असेल तर त्यावेळेला त्या ठिकाणी कोणत्या प्रकारचं वाक्य आहे हे ओळखणं प्रथमतः आवश्यक असतं. कारण त्या वाक्यानुसार त्याचे नियम हे ठरतात. म्हणून वाक्य ओळखता येणं महत्त्वाचं आहे. तर पहा, ॲझर्टिव्ह सेंटेन्स आपण कसं ओळखायचं. स्ट्रक्चर दिलं बघा. सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट. ऑब्जेक्ट म्हणजे या ठिकाणी रिमेनिंग सेंटेन्स. वाक्याचा कर्ता प्रथम असतो, त्यानंतर क्रियापद असतं
आणि पुढील उर्वरित वाक्य असतं त्याच्यानंतर महत्त्वाची गोष्ट म्हणजे फुल स्टॉप असतो. पहा, सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस कॉम्प्लिमेंट किंवा रिमेनिंग सेंटेन्स त्याच्यानंतर फुल स्टॉप असतो. अशा सेंटेन्सला ॲझर्टिव्ह सेंटेन्स किंवा स्टेटमेंट डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स असं म्हणतात. नेक्स्ट वन, सेकंड, इम्परेटिव्ह सेंटेन्स म्हणजेच आज्ञार्थी वाक्य. काय बरं असतं आज्ञार्थी वाक्य म्हणजे? अ सेंटेन्स दॅट एक्सप्रेसेस अ कमांड, रिक्वेस्ट or advice is called an imperative sentence. असं वाक्य की ज्या वाक्यामध्ये आज्ञा, विनंती, प्रार्थना, उपदेश, हुकूम हे दर्शवलेले असतात, त्याला इम्परेटिव्ह सेंटेन्स, आज्ञार्थी वाक्य असं आपण म्हणतो. पहा या ठिकाणी आज्ञार्थी वाक्यामध्ये काय बरं असतं? आज्ञा असते, प्रार्थना असते, विनंती असते, उपदेश असतो. तर अशा पद्धतीने ह्याला आपण इम्परेटिव्ह सेंटेन्स असं म्हणतो. मित्रांनो, तर पहा एक्झाम्पल समोर आहेत. शट द विंडो फुल स्टॉप, प्लीज डोंट शाउट फुल स्टॉप, कीप क्वाइट फुल स्टॉप, डोंट जम्प हाय फुल स्टॉप. मित्रांनो, या वाक्यांवरून, या एक्झाम्पल्सवरून आपणास समजलं असेल की प्रत्येक वाक्याच्या सुरुवातीला मेन वर्ब आहे. पहिल्या वाक्यामध्ये शट आहे, दुसऱ्या वाक्यामध्ये सुद्धा प्लीज किंवा डोंट आहे, कीप आहे, डोंट आहे, डोंट जम्प आहे. दीज आर द मेन वर्ब्स. आज्ञार्थी वाक्यामध्ये कर्ता YOU हा कर्ता अद्याहूत असतो, इनविजिबल असतो. शट द विंडो याचा अर्थ तू विंडो बंद कर असं आपण बोलत नाही. समोर जी व्यक्ती आहे त्यांना ते समजते शट द विंडो म्हटलं की, म्हणजे त्या ठिकाणी यू हा कर्ता अद्याहूत असतो. तर अशा पद्धतीने स्ट्रक्चर जर पाहिलं आपण, MV म्हणजे मेन वर्ब प्लस रिमेनिंग सेंटेन्स प्लस फुल स्टॉप. सोपं आहे बघा. असं वाक्य की ज्या वाक्याच्या सुरुवातीला मूळ क्रियापद, मुख्य क्रियापद असतं आणि पुढील वाक्य असतं रिमेनिंग सेंटेन्स, त्यानंतर फुल स्टॉप असतो. अशी रचना, स्ट्रक्चर ज्या वाक्यामध्ये असेल म्हणजेच ते वाक्य इम्पेरेटिव्ह सेंटेन्स आहे. ओके, नेक्स्ट वन. नंबर 3, इंटरॉगेटिव्ह सेंटेन्स. अगदी सोपं आहे, प्रश्नार्थक वाक्य. पहा, अ सेंटेन्स दॅट आस्क अ क्वेश्चन इज कॉल्ड ॲन इंटरॉगेटिव्ह सेंटेन्स. असं वाक्य की ज्या वाक्यामध्ये प्रश्न विचारलेला असतो त्याला प्रश्नार्थक वाक्य आपण म्हणतो, इंट्रॉगेटिव्ह सेंटेन्स आपण म्हणतो. तर मित्रांनो, या ठिकाणी 2 प्रकारचे प्रश्न असतात, WH क्वेश्चन आणि व्हर्बल क्वेश्चन. जस्ट वेट, आय एम शोइंग हिअर. तर पहा, अशा पद्धतीने प्रश्नार्थक वाक्याचे 2 प्रकार, WH क्वेश्चन आणि व्हर्बल क्वेश्चन. आता आपण WH क्वेश्चन म्हणजे काय असतो ते जाणून घेऊया. WH क्वेश्चनची रचना बघा. स्ट्रक्चर आहे WH वर्ड प्लस हेल्पिंग वर्ब प्लस सब्जेक्ट प्लस रिमेनिंग सेंटेन्स प्लस क्वेश्चन मार्क. मित्रांनो, आधीच बोललो आहे की रचना ज्या आहेत त्या लक्षात राहू द्या, लिहून घ्या. ज्या ठिकाणी WH वर्ड असेल, आता हे कोणते असतात आपण त्या पुढच्या स्लाइडमध्ये पाहूया. जसं व्हॉट, वेन, वेअर, विच, हुम, हुज, हाऊ मेनी.
ह्या शब्दांना आपण बोलतो WH वर्ड्स किंवा यांना म्हणतात प्रश्नार्थक सर्वनामे. यापैकी एखादा WH वर्ड असतो, त्याच्यानंतर हेल्पिंग वर्ब असतं, ऑक्झिलरी वर्ब असतं, सहाय्यकारी क्रियापद असतं, मदत करणारं क्रियापद असतं, जसं ॲम, इज, आर. ते सांगणार तुला पुढच्या याच्यामध्ये. त्याच्यानंतर सब्जेक्ट असतो, त्यानंतर उर्वरित वाक्य असतं आणि शेवटी मात्र प्रश्नचिन्ह असतो. अशा प्रकारे मित्रांनो हे आहे WH क्वेश्चनची रचना. वर्बल क्वेश्चन बघूया काय असते. वर्बल क्वेश्चन म्हणजेच येस नो टाईप क्वेश्चन. ह्याचं उत्तर आपण येस किंवा नोमध्ये देत असतो आणि WH क्वेश्चनचं उत्तर आपण येस किंवा नोमध्ये न देता ते पूर्ण वाक्यात देत असतो. वर्बल क्वेश्चनची रचना बघा. स्ट्रक्चर आहे हेल्पिंग वर्ब, HV म्हणजे हेल्पिंग वर्ब, त्यानंतर असतो सब्जेक्ट, नंतर रिमेनिंग सेंटेन्स असतं आणि शेवटी प्रश्नचिन्ह असतो. मित्रांनो, आता या ठिकाणी हेल्पिंग वर्ब, ऑक्झिलरी वर्ब कोणते आहेत? ते एकूण 24 आहेत, 24 आहेत. त्यांचाही आपण व्हिडिओ बनवूया. तत्पूर्वी जाणून घ्या, लक्षात राहू द्या. ॲम, इज, आर, वॉज, वेअर, शल, विल, मे, माइट, वुड, कुड, शुड टू, नीड टू, डेअर टू, ऑट टू, मस्ट, हॅव, हॅज, हॅड. अशा पद्धतीने मित्रांनो 24 हेल्पिंग वर्ब्स ते असतात. याच्यावर सुद्धा आपण एक व्हिडिओ बनवणार आहोत. तर अशा प्रकारे वर्बल क्वेश्चनची रचना पाहिली, WH क्वेश्चनची रचना पाहिली. दीज आर द टू सब काइंड्स ऑफ इंटरॉगेटिव्ह सेंटेन्स, WH क्वेश्चन अँड वर्बल क्वेश्चन. लेट्स सी द एक्झाम्पल्स. पहा मित्रांनो, या ठिकाणी हे दोन प्रकारचे प्रश्न, WH क्वेश्चन आणि व्हर्बल क्वेश्चन. WH क्वेश्चनला इन्फॉर्मेटिव्ह क्वेश्चन असं देखील म्हणतात, कारण त्याचं उत्तर आपण इन्फॉर्मेशनमध्ये देत असतो. आणि व्हर्बल क्वेश्चनला येस नो टाईप क्वेश्चन म्हणतात. आणि हा प्रश्न स्टार्ट्स विथ वर्बने सुरू होत असतो, हेल्पिंग वर्बने सुरू होत असतो. तर पहा या ठिकाणी WH वर्ड्स कोणकोणते आहेत? हू, विच, हुज, व्हॉट, वाय, वेन, हाऊ, वेअर, हाऊ मेनी, एक्सेट्रा. एक्झाम्पल बघा. हू विल विन दिस मॅच? मित्रांनो, या ठिकाणी जर आपण पाहिलं, जस्ट वेट, आय एम शोईंग यू. तर पहा, हू हा WH वर्ड आहे, त्यानंतर विल या ठिकाणी हेल्पिंग वर्ब आहे. आपल्या स्ट्रक्चरप्रमाणे WH वर्ड प्लस हेल्पिंग वर्ब. त्यानंतर हा पुढचा जो भाग आहे, हा संपूर्ण भाग या ठिकाणी प्रेडिकेट ऑब्जेक्टमध्ये येतो किंवा रिमेनिंग सेंटेन्समध्ये येतो. आणि शेवटी या ठिकाणी आहे ते म्हणजे क्वेश्चन मार्क. इन दिस वे, who will win this match? How do you feel now? What's your name? These are the WH questions. या प्रश्नांची उत्तर आपण पूर्ण वाक्यात देत असतो. Who will win this match? India will win this match. असं आपण उत्तर देऊ शकतो. इकडे बघा, येस नो टाईप क्वेश्चन. आर यू रेडी? आर हा हेल्पिंग वर्ब आहे. आर हा हेल्पिंग वर्ब आहे. त्यानंतर या ठिकाणी यू जो आहे तो आहे सब्जेक्ट आणि रेडी जो आहे तो रिमेनिंग सेंटेन्समध्ये येतो. आणि शेवटी या ठिकाणी आहे क्वेश्चन मार्क. अशा पद्धतीने वर्बल क्वेश्चन, हेल्पिंग वर्ब प्लस सब्जेक्ट प्लस रिमेनिंग सेंटेन्स प्लस क्वेश्चन मार्क अशी रचना असते. या ठिकाणी आर यू रेडी? क्वेश्चन मार्क. Can he speak English? Question mark. Do you like it? Question mark. Have you completed? Question mark. Have you completed your studies? In this way, these are the examples of questions,
WH questions as well as verbal questions. Next one, last one, fourth one, that is exclamatory sentence. What is exclamatory? एक्सक्लेमेटरी सेंटेन्स म्हणजेच उद्गारवाचक वाक्य. पहा त्याची रचना बघूया आपण. अ सेंटेन्स दॅट एक्सप्रेसेस स्ट्रॉंग फिलिंग is called an exclamatory sentence which has happiness, excitement, fear, sorrow, surprise. मित्रांनो, उद्गारवाचक वाक्य नेमकं काय असतं? असं वाक्य की ज्या वाक्यामध्ये स्ट्रॉंग फिलिंग असते. त्या ठिकाणी हॅपीनेस, आनंद, दुःख, खेद, तिरस्कार अशा प्रकारच्या भावना एक्सप्लेन केलेल्या असतात. त्याला आपण एक्सक्लेमेटरी सेंटेन्स असं म्हणतो. पहा आपल्यासमोर इमोजीज दाखवलेले आहेत. त्यामध्ये आनंद पण दाखवलेला आहे, त्यामध्ये सॉरो आहे, फियर आहे, एक्साइटमेंट आहे. तर अशा पद्धतीने की ज्या वाक्यामध्ये असे मानवी विकार व्यक्त होत असतात त्याला एक्सक्लेमेटरी सेंटेन्स असं आपण म्हणत असतो. तर मित्रांनो, महत्त्वाची गोष्ट काय ते म्हणजे स्ट्रक्चर. तर पहा स्ट्रक्चर काय असतं. बहुधा जास्त करून एक्सक्लेमेटरी सेंटेन्सची सुरुवात ही व्हॉट किंवा हाऊ या शब्दाने होत असते. या शब्दांनीच होते असं नाही. बहुधा जास्त करून व्हॉट किंवा हाऊ या शब्दाने होते. त्याच्यानंतर रिमेनिंग सेंटेन्स असतं आणि सब्जेक्ट असतो वाक्यातील व शेवटी क्रियापद असतो. आणि क्रियापदाच्या नंतर महत्त्वाचं म्हणजे एक्सक्लेमेटरी किंवा एक्सक्लेमेशन मार्क त्या ठिकाणी असतं. आपण त्याला उद्गार चिन्ह असं म्हणत असतो. मित्रांनो, ह्या रचना लक्षात राहू द्या. अशा पद्धतीने दिस इज द फोर्थ अँड लास्ट टाईप. ह्याचे एक्झाम्पल्स बघूया. फर्स्ट वन, व्हॉट अ ब्युटिफुल फ्लॉवर इट इज. सेकंड, हाऊ फाईन इट इज. पहा यामध्ये सांगितल्यानुसार हा जो आहे पहिला व्हॉट आहे आणि दुसऱ्या वाक्यामध्ये हाऊ आहे. व्हॉट किंवा हाऊने बहुधा या वाक्याची सुरुवात होते. त्याच्यानंतर त्या ठिकाणी जे उर्वरित वाक्य आहे बघा, पहिल्या वाक्यामध्ये आहे अ ब्युटिफुल फ्लॉवर. तर दुसऱ्या वाक्यामध्ये एक शब्द आहे तो म्हणजे फाईन. त्याच्यानंतर पहिल्या वाक्यामध्ये इट हा कर्ता आहे, दुसऱ्या वाक्यातसुद्धा इट हा कर्ता आहे. पहिल्या वाक्यामध्ये शेवटी क्रियापद आहे इज आणि इथेसुद्धा क्रियापद आहे इज. त्यानंतर शेवटी उद्गार चिन्ह आपण पाहत आहोत. इथेसुद्धा आहे ते उद्गार चिन्ह. इन दिस वे या ठिकाणी these are the examples what a beautiful flower it is. Second one, how fine it is. Next slide. I hope you the people got these four kinds of sentences. Assertive sentence, structure लक्षात राहू द्या, S plus V plus O full stop. Second, imperative sentence, structure main verb plus remaining sentence plus full stop. Third one, interrogative sentence. त्यामध्ये पहिला WH क्वेश्चन, रचना आहे WH वर्ड प्लस हेल्पिंग वर्ब प्लस सब्जेक्ट प्लस रिमेनिंग सेंटेन्स प्लस क्वेश्चन मार्क. त्याच्यातला सेकंड भाग वर्बल क्वेश्चन, हेल्पिंग वर्ब प्लस सब्जेक्ट प्लस रिमेनिंग सेंटेन्स प्लस क्वेश्चन मार्क. लास्ट वन, not the least one, that is exclamatory sentence. बहुधा
व्हॉट किंवा हाऊने सुरुवात होते. त्यानंतर रिमेनिंग सेंटेन्स प्लस सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस एक्सक्लेमेशन मार्क. In this way, these are the structures which are very crucial for you. So remember these structures. Now, this is the last slide, dear students. Here, question is there. Identify the kinds of sentences. आपल्यासमोर एकूण 10 वाक्य आहेत आणि प्रश्न आहे या वाक्यांमधील सेंटेन्सेसचे प्रकार कोणते आहेत, वाक्याचे प्रकार कोणते आहेत ते ओळखा आणि ह्याची उत्तरे कमेंट बॉक्समध्ये पाठवा. होप सो यू गॉट धिस टुडेज व्हिडिओ, टुडेज टॉपिक काइंड्स ऑफ सेंटेन्सेस. थँक यू. वी विल मीट सून इन आवर कमिंग व्हिडिओ. टेक केअर.